नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. कमळ सकाळी उठून बाहेर येते तर तिला बाहेर सगळं आवरलेलं दिसतं. अंगणात तुळशीपाशी रांगोळी काढून तुळशीची पूजा केलेली असते. हे बघून कमळला खूप प्रसन्न वाटू लागते. तेवढ्यात तिला सानिकाचा देवपूजा करत असल्याचा आवाज येऊ लागतो. त्यामुळे ती घरात जाते. बघते तर सानिका देवाची पूजा करत असते. कमळ सानिकाच्या जवळ जाऊन उभी राहते. सानिका देवासमोर म्हणते, देवा, ह्या घरावर लई संकट आली, पण तुझ्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होतंय. तुझी कृपादृष्टी आम्हावर सदैव राहू दे. आणि कशीही परिस्थिती आली तरी त्याला तोंड देऊन चांगल्या मार्गाने जाण्यासाठी सामर्थ्य दे. कमळ सानिकाच्या मागे उभी राहून ऐकत असते. तेवढ्यात मिनल आणि सई उठून येतात आणि सानिकाकडे बघू लागतात. सानिकाची देवपूजा आवरल्यावर ती मागे वळून बघते तर कमळ, सई आणि मिनल तिथे उभे असतात. सानिका कमळला म्हणते, आई उठल्या तुम्ही? आणि सानिका कमळला नमस्कार करते. कमळ मात्र काहीच बोलत नाही. सानिका पुढे म्हणते, मी तुमच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येते. हे ऐकून मिनलला आणि सईला धक्का बसतो. सानिका चहा करायला जाते. मिनल कमळला म्हणते, ताई, आपल्या घरावर काय जप्ती बिप्ती आली काय? कमळ मिनलकडे बघू लागते. मिनल म्हणते, म्हणजे एवढं सगळं कुणी केलं? आणि रातोरात एवढा बदल? तेवढ्यात सानिका चहा घेऊन येते. कमळला, सईला आणि मिनलला चहा देते. चहा पिऊन मिनल आणि सई, आहा, छान झालाय चहा, असं म्हणू लागतात. त्यावर कमळ रागावून, सई, नाश्त्याची तयारी कर, असं सईला म्हणू लागते. त्यावर सानिका, तू राहू दे, मी करते, म्हणून सानिका नाश्त्याची तयारी करते आणि पोहे करून सगळ्यांना पोहे देऊ लागते. आनंद पोहे खाणार. तेवढ्यात सानिका म्हणते, 1 मिनिट मामा, आणि सानिका आत जाते. सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात आणि सानिका सगळ्यांच्या पोह्यांवर खोबऱ्याचं किस टाकते. त्यावर आनंद म्हणतो, वा 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 सानिका, याला म्हणतात पोहे वाटण्याची खरी पद्धत. पुढे तो म्हणू लागतो, लिंबू, पोह्यांवर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं टाकून खाल्लं की खरंच पोहे खाल्ल्याचं समाधान मिळतं बघ. सानिका सगळ्यांसाठी पाणी घेऊन येते. आनंद म्हणतो, पोहे 1 नंबर झाले बघ. त्यावर मिनल तोंडात बोकणा भरून म्हणते, हो हो, पोहे 1 नंबर झाले. त्यावर सगळे तिच्याकडे बघून हसू लागतात. आनंद म्हणतो, अगं मिनल, पहिले तोंडातला घास चांगला चावून गिळ आणि मग बोल. त्यावर मिनल म्हणते, तुम्ही नका शिकवू मला, तुमच्या प्लेटमध्ये आहेत ना पोहे, गिळा गप. सानिका सरकारजवळ येऊन विचारू लागते, अहो, कसे झालेत पोहे? हे ऐकून सरकारला जोरात ठसका लागतो. सानिका पटकन सरकारला पाणी प्यायला देते. सई हे सगळं बघत असते. सानिका सरकारची पाठ थोपटते आणि त्याला वरती बघायला सांगते. सईला हे सगळं बघून खूप राग येत असतो. सानिका सरकारला विचारू लागते, अहो, कसे झाले पोहे, आवडले नाही का तुम्हाला? त्यावर सरकार म्हणतो, नाही नाही, मस्त झालेत, 1 नंबर. त्यावर आनंद म्हणतो, आज लई दिवसानं आपलं घर असं प्रसन्न वाटतंय आणि त्याचं सगळं श्रेय फक्त सानिकाला जातं. तिनं हे घडून आणण्यासाठी लई प्रयत्न केले, लई मेहनत केली. खरंच सानिका, मला तुझं लई कौतुक वाटतंय. त्यावर सानिका म्हणते, थँक्यू मामा. पुढे ती म्हणू लागते, तुम्ही सगळे नाश्ता करा, मी आप्पांना औषधं देऊन येते. आणि ती आप्पांना औषध देण्यासाठी तिथून जाते. इकडे विभा येऊन अंगणात उभी राहून सानिका सानिका असं जोरजोराने आवाज देऊ लागते. तेवढ्यात सानिका बाहेर येते आणि म्हणू लागते, विभे, अगं बाहेरनंच काय आवाज देते, चल घरात आत. त्यावर विभा म्हणते, नाही नको, इथंच बोलू की आपण, तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर सानिका म्हणते, मला काही प्रॉब्लेम नाही, पण तुला काय प्रॉब्लेम आहे, चल आत. त्यावर विभा म्हणते, नाही नको, मला भीती वाटतीये. त्यावर सानिका विचारते, कसली भीती? विभा म्हणते, तेच व्हॅलेंटाईनला जे घडलंय त्याची भीती वाटते. त्यावर सानिका म्हणते, अगं एवढंच ना, तू नको त्याचा विचार करूस. त्यावर विभा म्हणते, अगं नाही, मी फक्त तुला हे द्यायला आले होते. आणि ती पिशवीतून एक गिफ्ट काढून सानिकाच्या हातात देते आणि म्हणू लागते, काकीने दिली, ही अन्नपूर्णाची मूर्ती. लग्न झाल्यानंतर प्रत्येक आई आपल्या मुलीला देत असते, पण तेव्हा त्या नाही देऊ शकल्या म्हणून माझ्याकडे पाठवली. खरं तर काकींनाच तुला भेटायची खूप इच्छा होती. आणि ती म्हणू लागते, पण तुला तर माहिती आहे ना, काकांनी काकींना शपथ दिली, त्यामुळे त्यांना भेटता येत नाही आहे. त्यावर सानिकाला खूप वाईट वाटते आणि ती म्हणू लागते, माझं पण असंच झालं आहे गं, मला पण तिला भेटायची खूप इच्छा होते, पण तिला भेटताच येईना. त्यावर विभा म्हणते, सानू, तू काहीच काळजी करू नकोस, बऱ्या आहेत त्या. एकदा का हे सगळं शांत झालं की भेटून ये त्यांना. विभा पुढे विचारू लागते, गावकऱ्यांचं काय झाले का प्रॉब्लेम सॉल्व? त्यावर सानिका म्हणते, नाही ना,
पण आम्ही दोघांनी ठरवलंय की आधी घर आणि मग गाव. आधी घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, मग गावचे. त्यावर विभा बोलू लागते, सॉरी सानू, असं बोलू नये पण. त्यावर सानिका विचारते, पण काय? त्यावर विभा म्हणते, कधी कधी ना गावचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात पण घरचे नाही. तेवढ्यात सई तिथे येऊन दोघींचं बोलणं ऐकू लागते. सानिका विभाला म्हणत असते, मला खात्री आहे की मी घरचे सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. विभा विचारू लागते, पण त्या सईचं काय, अजून बी तशीच वागते का ती? त्यावर सानिका म्हणते, अगं ती नाही आहे तशी. तिचं सरकारवर प्रेम होतं ना, म्हणून ती तशी वागली. त्यावर विभा म्हणते, वा, म्हणजे चांगलीच गट्टी जमलेली दिसते तुमची. त्यावर सानिका म्हणते, नाही गट्टी तशी नाही, पण ती आता चांगली वागते, मग आपण कशाला वाकड्यात शिरायचं. आणि विभा म्हणू लागते, चांगलं आहे, म्हणजे आता एकंदरीत सगळं चांगलं होण्याच्या मार्गावर आहे. तुला असं बघून लय भारी वाटतंय, आता निघते मी, असं म्हणून विभा तिथून निघून जाते. सई इकडे कमळकडे येऊन विचारू लागते, आत्ते, आप्पा कुठे आहेत ग? त्यावर कमळ म्हणते, अगं सरकार त्यांना जरा फिरायला घेऊन गेलाय, बाहेरच्या मोकळ्या हवेत जरा बरं वाटेल ना म्हणून. त्यावर सई म्हणते, मग ठीक आहे. त्यावर कमळ म्हणते, का ग, तुझं काही काम होतं का? त्यावर सई म्हणते, हो, पण त्याच्याकडे नाही, तुझ्याचकडे जरा महत्त्वाचं काम होतं. त्यावर कमळ म्हणते, बोल की मग. त्यावर सई म्हणते, तुला आज काही वेगळं वाटलं नाही का? त्यावर कमळ म्हणते, वेगळं? काय वेगळं? त्यावर सई म्हणते, म्हणजे तुला आज काहीच वेगळं वाटलं नाही? त्यावर कमळ सईकडे बघू लागते. सई म्हणते, सानिकाचं वागणं आज वेगळं नाही वाटलं का तुला? आणि पुढे म्हणू लागते, कसं घरची मालकीण असल्यासारखं मिरवत होती. 2 मिनिटासाठी मला असं वाटलं की मीच या घरची पाहुणी की काय. ती या घरचा हळूहळू ताबा मिळवण्याचा प्रयत्न करते आणि एक दिवस सगळ्या घराचा ताबा ती मिळवेल. त्यावर कमळ म्हणू लागते, तिला एवढं सोपं वाटलं की काय? आणि घरातले सगळे निर्णय पण तीच घ्यायला लागली. आज पण बघितलं ना, सगळं तिनेच केलं. त्यावर कमळ म्हणू लागते, अगं करू दे की मग. एक दिवस लवकर उठून सगळं केलं, याचा अर्थ असं नाही की सगळं झालं. आणि ह्यो तिचा भ्रम आहे. त्यावर सई म्हणते, अगं तसं नाही ग आत्ते, आपण जर तिला काही काम सांगितलं आणि तिने केलं मग ठीक आहे, पण ती सगळ्या गोष्टी तिच्या मनाने करायला लागली. आणि ती म्हणू लागते, अजून एका गोष्टीवर तुझं लक्ष गेलं नाही, घराबरोबर तुझ्या किचनवर बी तिने ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आता मम्मीच बघ की, तुला कधी आजपर्यंत न विचारता किचनमध्ये कधी लुडबड केली का? आणि ही आज आल्या आणि तुझं किचनच तुझ्यापासून हिसकावून घेतलं. आणि ती म्हणू लागते, बघ बाई, आता मी तुला सगळं लक्षात आणून दिलंय, आता तुझा निर्णय काय करायचं. इकडे सानिका तिच्या आईने दिलेली अन्नपूर्णा मूर्तीची स्थापना देवघरात करते आणि तिची पूजा करून म्हणू लागते, हे अन्नपूर्णा माते, मी तुझ्याकडे प्रार्थना करते की ह्या घरावर ना कायम तुझा हात राहू दे आणि या घरात कधीच कुठल्या गोष्टीची कमी नको पडू देऊ आणि या घरातल्या लोकांना उत्तम आरोग्य लाभू दे. मला आई नेहमी म्हणायची, स्वयंपाक शिक, पण मी दुर्लक्ष करत आले. आज मला कळतंय की स्वयंपाक न शिकल्यामुळे माझं किती अडतंय. तुला माहिती आहे, आज मी इंटरनेटवर बघून पोहे करायला शिकले. पुढे ती म्हणू लागते, मी ऐकलंय की मनात जाण्याचा मार्ग पोटातून जातो, त्यामुळे स्वयंपाक शिकायला आता तूच मदत कर. मला माहिती आहे तुझा आज पहिला दिवस आहे आणि मी तुझ्याकडं लय काय काय मागते, पण तू तर आईच आहे ना, तुला सगळं माहीत असतं. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.